नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आपल्या चॅनलवरती जर तुम्ही अपडेट नसाल तर लवकरच अपडेट व्हा, कारण आपल्या चॅनलवरती इतर सर्व चॅनलच्या अगोदर तुम्हाला बातमी मिळते। आत्ताही मी तशीच एक नवीन बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला मिळतील। तर बातमी अशी आहे की या ठिकाणी 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचे जे शुल्क आहेत, परीक्षा शुल्क, ते परत मिळणार आहेत। पण ते नेमके कोणासाठी आहेत, काय आहे, या संदर्भातला जो काही शासन निर्णय आहे आज मला तुम्हाला तो सांगायचा आहे। मग शासन निर्णयानुसार जाहीर झालेले दुष्काळ सदृश्य एकूण 15 जिल्ह्यांमधील 40 तालुके व या तालुक्यांव्यतिरिक्त 1021 महसूल विभागातील बाधित क्षेत्रातील सर्व माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक किंवा कनिष्ठ महाविद्यालय यांना मार्च 2024 मधील जी विद्यार्थ्यांची यादी आहे, मग 10वीसाठी इथं पुढं स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे, तर या असणाऱ्या लिंकवरती आणि 12वीसाठी ही पुढील लिंक, याच्यावरती तुम्ही या संकेतस्थळावरती जायचं आहे। म्हणजे याच्यावरती एक यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये तुम्ही तुमच्या तालुक्याचं किंवा गावचं नाव आहे का बघायचं आणि त्यानुसार जर तुम्ही याच्यासाठी पात्र असाल तर तुम्ही याला अर्ज करू शकता। मग सदर लिंकवरती पहिल्या रकान्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या परीक्षा आवेदनपत्रामध्ये सादर केलेल्या माहितीच्या आधारे माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा असतील, कनिष्ठ महाविद्यालयांची नावे, सांकेतिक क्रमांक ज्याला इंडेक्स नंबर म्हणतो, त्याच्यामध्ये विद्यार्थ्याचं नाव, गाव, महसूल मंडळ, तालुका, जिल्हा, विद्यार्थ्याचा बैठक क्रमांक, आधार क्रमांक, आवेदनपत्रामध्ये नमूद केलेला बँक अकाउंट नंबर, या सगळ्याची जी काही माहिती आहे तपशीलवार, ती व्यवस्थित भरलेली आहे का हे एकदा चेक करून आणि मगच पुढे आपल्याला काय करायचं आहे, प्रोसीडला ती जे काही ॲप्लिकेशन आहे ते द्यायचं आहे। मग पात्र झालेल्या विद्यार्थ्यांच्या नावाखाली क्वालिफाय दर्शवले जाणार आहे। म्हणजे जे कोणी विद्यार्थी आहेत या विभागातले तर ते त्याच्यासाठी क्वालिफाय असतील तर तिथं क्वालिफाय असं दर्शवलं जाणार आहे बरं का। त्यानंतर सदर विद्यार्थ्याची बँक अकाउंटची माहिती भरण्यास रकाने उपलब्ध केले जातील। मग त्या पद्धतीने सर्व पात्र विद्यार्थ्यांनी निश्चितीकरण करण्यात यावे। या योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांची सर्व माहिती क्रमाने, मग बँक अकाउंट असेल, IFSC कोड असेल, त्याच्यानंतर MICR कोड असेल, खातेदाराचे नाव, आधार क्रमांक, या सगळ्या गोष्टी परत नव्याने भरणे आवश्यक आहे। रकान्यातील सगळी माहिती अचूक भरायला पाहिजे, कारण जर तुम्ही ती भरण्यात चुकलात तर तुम्ही त्याच्यासाठी क्वालिफाय राहणार नाही आहे। मग क्वालिफाय आणि डिस्क्वालिफाय लाभार्थ्यांची जी काही यादी आहे ती यादी प्रसिद्ध केल्यानंतर, ती अपलोड केल्यानंतर सबमिट हे बटन उपलब्ध होणार आहे। त्यानुसार बँक अकाउंटचा जो काही तपशील प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती आहे ती 28 मार्च 2024 अखेर ऑनलाईन पद्धतीने राज्य मंडळास सादर करण्यात यावी। याची माहिती एकदा सबमिट केल्यानंतर ती पुन्हा सबमिट करता येणार नाही। म्हणजे हे लक्षात घ्या, जे कोण शिक्षक ही माहिती भरणार आहेत त्यांनी लास्टचं जे सबमिट बटन आहे ते क्लिक करण्या अगोदर सगळी माहिती आपण व्यवस्थित भरली आहे का हे तपासून बघा, कारण ही सगळी माहिती काय होणार आहे, ऑनलाईन पद्धतीने राज्य मंडळाकडे प्राप्त होणार आहे। मग प्रवेश शुल्क प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत सर्व अभिलेख प्रमाणपत्र A आहे, B आहे, या संदर्भात माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ म्हणजे महाविद्यालयीन स्तरावरती हे जपून ठेवलं जाणार आहे आणि याची काय केली जाणार आहे, एक प्रिंट ठेवली जाणार आहे। मग आता ही जी काही सदर योजना जी आहे ती पुन्हा एकदा काय करण्यात आलेली आहे, याची जी काही माहिती आहे ती माहिती भरण्यासाठी जो काही वेळ आहे, जो कालावधी आहे तो 28 मार्च 2024 पर्यंतचा आहे। त्यामुळं या संदर्भात जर काही चुकीची माहिती, चुकीचा बँक अकाउंट जर दिल्यास सदर लाभापासून विद्यार्थी वंचित राहणार असल्याचे परिपूर्ण माहिती निर्धारित कालावधीमध्ये भराव्याची दक्षता घेण्यात यावी। नाहीतर या सगळ्या गोष्टीला संबंधित मुख्याध्यापक किंवा प्राचार्य स्वतः काय राहणार आहेत, जबाबदार राहतील। मग सदर योजना जी काही आहे त्या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी, त्याचा पाठपुरावा करण्यासाठी लवकरात लवकर काय करायचं आहे, शिक्षकांनी संबंधित विद्यार्थ्यांची जी काही यादी आहे ती या ठिकाणी मी स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असणार आहे, काही जिल्ह्यांची असेल, तालुक्यांची असेल, म्हणजे जेवढे जिल्हे तालुके आहेत त्या अंतर्गत जे कुठले नाव त्यामध्ये येणार आहे त्यामध्ये आपल्याही शाळेचं, कॉलेजचं आपलाही विद्यार्थी आहे का हे तपासून एकदा बघायचं आहे आणि त्यानुसार काय करायची आहे, माहिती भरून या योजनेचा लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, लाभ घ्यायचा आहे। माझ्या चॅनलवरती अशाच प्रकारे अपडेट राहिल्याबद्दल धन्यवाद। काळजी घ्या स्वतःची आणि हो, लवकरच बोर्डाच्या ज्या काही रिझल्टच्या तारखा आहेत
त्या नेमक्या कोणत्या आहेत, काय आहेत, हे लवकरच तुम्हाला कळेल. त्यासाठी चॅनलवरती अपडेट राहा. त्याचबरोबर माझा आणखीन एक व्हिडिओ या ठिकाणी मी टाकलेला आहे, तो म्हणजे बेस्ट 5 यावर्षी 10वी साठी आहे किंवा नाही आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना मग अतिरिक्त गुण कोणत्या पद्धतीने, कशा पद्धतीने मिळणार आहेत, याही व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तो तुम्ही जाऊन बघा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद.